राग त्या मुलींचा पण येतोय, त्या बायांचा पण येतोय की त्यांना अक्कल नाहीये. पण स्वतः ह्या एक महिला असल्यानंतर महिलांविरुद्ध असं वक्तव्य करणं हे मला निंदनीय वाटते. परंतु एवढं नीच कृत्य करेल हे कोणत्याच महिलाला माहीत नसते. अमरावतीच्या अचलपूर या ठिकाणी महिलांवर झालेल्या अत्याचारानंतर काँग्रेसचे नेते यशोमती ठाकूर यांनी महिलांबद्दल प्रसार माध्यमांवरती आक्षेपार्ह विधान केलंय. त्यांच्या या विधानानंतर अचलपूरच्या नगराध्यक्ष रुपालीताई माथने यांनी तीव्र शब्दात यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. महिलांवर अत्याचार झाल्यानंतर महिलांची साथ न देता महिलांची अक्कल काढणं हे योग्य नाही असा टोला नगराध्यक्ष रुपालीताई माथने यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर लगावलेला आहे. यासह अमरावती जिल्ह्यातील अन्य महिलांनी सुद्धा यशोमती ठाकूर यांच्या या विधानाचा निषेध केलाय. शॉकिंग आहे हे की आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये नाशिक सारखं प्रकरण एक बाहेर आलेलं आहे. आश्चर्य वाटतं की लोकांना धाक नाही राहिलेला आहे. कोणाच्या मर्जीत काय आलं ते करतायत आणि त्यांचे लिंक्स कुठं कुठं सापडतायत. म्हणजे परतवाड्याचं प्रकरण असो किंवा नाशिकचं प्रकरणाचं तो मला दिसलंच काय आहे ते. त्याची बायको गायब होऊन जाते, पोलिसांना दिसत नाहीये. त्याचा मुलगा खराबचा गायब होऊन जातो, पोलिसांना दिसत नाहीये. परतवाड्यासारख्या शहरामध्ये ह्या भानगडी होत आहेत, दिसत नाही. खुफिया करते काय आहे? होम मिनिस्ट्रीचं धाक नाहीये. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सोर्सेस अजून वाढवण्याची गरज आहे. या कोणत्याही गोष्टीमध्ये धर्म आणण्यापेक्षा खऱ्या अर्थानं होम मिनिस्ट्रीनी त्या ठिकाणी लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे असं माझं मत आहे. अतिशय घृणास्पद, अतिशय दुःख वाटणाऱ्या, अतिशय चीड येणाऱ्या गोष्टी आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये होत आहेत. याच्या आधी या सगळ्या गोष्टी पकडतीस यायला पाहिजे होत्या आणि इतक्या उशिरा माहिती होत आहेत. निषेध आहे या सगळ्या गोष्टींचा. 3 दिवसापर्यंत संपूर्ण शहरात व्हिडिओ व्हायरल झाले, मात्र पोलिसांनी सुमोटो सायबर डिपार्टमेंट करतं काय आहे? सगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत मुलींच्या सकट. म्हणजे मला तर राग त्या मुलींचा पण येतोय, त्या बायांचा पण येतोय की त्यांना अक्कल नाहीये, त्यांना समजत नाहीये काय होत आहे ते. स्वतःचं संरक्षण करू शकत नाहीये त्या. अशा कशा म्हणजे हवी अशा कशा पडतात? काय अक्कल घाण ठेवलेलं आहे काय? आणि होम डिपार्टमेंट तर पूर्णपणे झोपलेलं आहे असं माझं मत आहे. हा जो प्रकार अचलपूर परतवाडा शहरामध्ये होत आहे, आपल्याला माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रात याची बातमी पसरलेली आहे. कारण एक महिलेच्या विरुद्ध असं बोलणं मला योग्य वाटत नाही. कारण काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी जे वक्तव्य केलं आहे की महिला तेवढ्या दोषी आहेत की महिलांची अक्कल घाण ठेवली आहे का? स्वतः त्या एक महिला आहेत आणि एक महिला दुसऱ्या महिलेच्या पाठीमागं खंबीरपणे उभे असायला पाहिजे, तर यात त्या महिलांच्या विरुद्ध सुद्धा वक्तव्य देत आहेत. ही बाब खूप खेदनीय वाटते मला. कारण देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सदैव महिलांच्या सक्षमीकरणाकरिता सदैव तत्पर असतात, महिलांच्या सदैव पाठीमागे खंबीरपणे उभे असतात. लाडकी बहीण योजना वगैरे सर्व योजना त्या महिलांसाठी कशा उपयोगात आणल्या जातील त्यासाठी ते सदैव तत्पर असतात. पण स्वतः ह्या एक महिला असल्यानंतर महिलांविरुद्ध असं वक्तव्य करणं हे मला निंदनीय वाटते. सर्व पक्षाने या सर्व घटनेला पाठिंबा दिलेला आहे. काँग्रेस पक्षाने सुद्धा यात राजकारण न करता पाठिंबा देण्याचं काम करावं. नमस्कार. आपल्या सर्वांना माहीत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परतवाडा या ठिकाणची घटना ही अतिशय घाणेरड्या प्रकारची गंभीरतेची आहे की जिथे शब्द राहिलेले नाही आहे. आणि ही वार्ता हा संपूर्ण महाराष्ट्राला हादरून देणारी आहे. या महाराष्ट्रामध्ये अशी घटना अमरावती जिल्ह्यामध्ये होणं हे लज्जास्पात्र आमच्या प्रत्येकासाठी आहे. मी आताच माननीय ताईचा व्हिडिओ बघितला, पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर त्यांनी आता वक्तव्य केलं आहे की ह्या महिलांना काही लाज नाही का? अहो ताई, बरोबर आहे, लाज नाही का? आपण महिलालाच प्रश्न विचारलेला आहे. पण त्या निराधारांचं काय, ज्यांनी अनेक मुलींना अनेक महिलांना फसवलं त्यांचं काय? ज्यांना प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसून त्यांची फसवणूक केली आणि त्यांना त्या मोहामध्ये त्यांनी अटकवलं. प्रेम होते, सर्व काही गोष्टी होते, हे आपल्याला सगळ्यांनाच मान्य आहे. परंतु एवढं नीच कृत्य करेल हे कोणत्याच महिलाला माहीत नसते. आपण या अमरावती जिल्ह्याच्या माझ्या पालकमंत्री म्हणून आहे आणि आपण आमच्यासाठी आदरणीय आहे. परंतु महिलांची अक्कल काढणं
ही गोष्ट योग्य नाही, त्या गोष्टीसाठी मी आपल्याला निषेध करते.